तर आज होती नागपंचमी आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि आज पहिला सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे इथं खूप जास्त गर्दी होती आणि जवळपास वारूळ नव्हतं. त्यामुळे आता महादेवाच्या मंदिरामध्येच यावं लागलं. आता माझी सासरी ना 2 दिवस वारुळाच्या पूजेला जातात आणि माझ्या माहेरी मात्र 1च दिवस पूजेला जातात. आता इथं वारूळ नसल्यामुळं आम्ही मंदिरामध्ये आलेलो होतो. पिऊ, मी, शंभू आणि माझा भाऊ असं आम्ही चौघेजण इथं मंदिरात आलो होतो. मग इथं देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि थोडीशी गर्दीच असल्यामुळं इथल्या क्लिप थोड्याशा व्यवस्थित आलेल्याच नाहीयेत. आता हे सगळ्या ज्या क्लिप घेत होता ना, ते माझा भाऊ घेत होता आणि त्याने शंभूला सुद्धा घेतलेलं होतं. त्यामुळे कॅमेरा थोडासा हलत आहे. याही मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं वारुळ आहे. मग तिथली पूजा करून घेतली. त्यानंतर इथलची पूजा केली, दर्शन वगैरे झाले आणि शंभूलाही पाया पडायला घेतलं. आता पंचमीच्या दिवशी गावाकडच्या सारखे इथं काही झोके वगैरे खेळायला मिळत नाहीत. आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना, एकदा वारुळाची पूजा वगैरे केली ना, तर जिकडे झोका आहे ना, तिकडे दिवसभर राहायचो. आता ही लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या आठवणीतच राहतात. इकडे काही झोके खेळायला मिळणारच नाहीत आणि पंचमीला काही गावाकडे जायला मिळत नाही. असो हे सगळं आवरून आम्ही घरी निघालो. बाकी आजच्यासाठी एवढं.